नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. हसत राहा, मजेत राहा. गव्हाचे पीठ, रवा, जिरं, हळद, ओवा, मीठ, सोडा आणि त्यासोबत तेल घेऊया. 4 वाटी गव्हाचे पीठ आणि त्याच वाटीने 1 वाटी रवा घेऊया. ते आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल घेऊया. चवीनुसार मीठ, 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच सोडा घेऊया. 1 चम्मच मी इथं ओवा घेतलेला आहे. ओवा क्रश करून टाकूया. आपण इथं खानदेशी वरणबट्टी बनवणार आहोत, त्यामुळे मी इथं ओवा क्रश करून टाकलेला आहे. ओवा क्रश करून टाकल्यामुळे बट्टीला कलर पण खूप छान येतो आणि बट्टीचा सुगंध पण खूप छान येतो. त्याचबरोबर मी इथं बट्टीचे पीठ भिजण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करणार आहे. कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे बट्टीची लेअर पण खूप छान राहते आणि बट्टीला क्रिस्पीपणा भरपूर येतो. त्यामुळे मी इथं कोमट पाण्याने पीठ मळून घेते आणि त्यासोबत मी इथं 2 चम्मच तेल वापरणार आहे. परत पीठ मळण्यासाठी 2 चम्मच तेल वापरल्यामुळे ते बट्टीचे पीठ व्यवस्थित मुरलं जातं. आणि मी इथं बिना सोड्याची पण बट्टीची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याची मी लिंक इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्हाला जर सोडा नको असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये मी सर्व दिलेलं आहे. इथं आता 15 मिनिटासाठी मी रेस्ट करायला पीठ साईडला ठेवून देऊया. त्यानंतर मी इथं वरण बनवून घेतलेलं आहे. वरणची रेसिपी दाखवलेली नाही आणि जर तुम्हाला वरणची रेसिपी बघायची असेल तर ती त्या वरण बट्टीच्या रेसिपीमध्ये आहे. तर मी इथं बट्टी बनवून घेणार आहे. बट्टी बनवण्यासाठी मी इथं 1 पोळीचा गोळा घेतलेला आहे आणि पोळी करून घेतलेली आहे. जास्त पातळ पण पोळी करायची नाही आणि जाड पण नाही करायची, मीडियममध्ये ठेवायची. त्यासोबत मी इथं तेल लावून घेतलेलं, बाजूने फोल्ड करून घेऊया. हलक्या हाताने प्रेस करायचं आणि नंतर मग आपण मोदक सारखा आकार देऊन त्या बट्टीला बनवून घेऊया. बट्टी बनवणं खूप अवघड पण नाही आहे, बट्टी बनवणं खूप सोपं आहे. फक्त मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे एकदम तुम्हाला कसं बनवायचे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवा. खूप छान बट्टीचा आकार पण येतो आणि नवीन बनवणार असेल तुम्ही पहिल्यांदा तरी तुम्हाला जमणार आहे ते. तर मी इथं बनवून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही प्रेस करून करून आपण व्यवस्थित मोदकचा आकार द्यायचा आणि उरलेला जो गोळा असतो तो साईडला काढून घ्यायचा आणि नंतर ते पीठ उरलेलं असतं आपलं ते तिथंच प्रेस करून देऊया. आकार पण खूप छान आलेले आहेत बट्टीला, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मी अशा सर्व बट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मी आता पाणी तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि एका स्टीलच्या चाळणीमध्ये मी वाफवणार आहे. तुम्ही इडली पात्रामध्ये पण वाफवू शकता, स्टीमरमध्ये पण तुम्ही वाफवू शकता. त्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावून मी व्यवस्थित त्यामध्ये सुटसुटीत बट्ट्या रचून घेतलेल्या आहेत. बट्ट्या जास्त जवळ पण नाही ठेवायच्या, चिटकून जातात. त्यामुळे मी सुटसुटीत ठेवलेले आहे आणि मी ते आता वाफायला ठेवून देते. बट्ट्या वाफायला मला टोटल 12 ते 13 मिनटं लागलेले आहेत. 10 ते 15 मिनटात बट्ट्या वाफतात. आपण आता बट्टी चेक करून घेऊया. वाफलेली बट्टी, तर बघा बट्टी मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता बट्टी मी कट करते. बट्टी कट करण्याचे मी 2 पद्धत दाखवल्यात. एक सुरी मागे पुढे हालून कट करायची, म्हणजे बट्टीची लेअर पण व्यवस्थित राहते आणि बट्टी पण व्यवस्थित कट होते. आणि बट्टीला जर आपण वरून प्रेस दिला तर बट्टी मध्ये कट करताना तुटते, बघू शकता तुम्ही. तर असं मध्ये तुटते, त्यामुळे प्रेस करून न देता सुरी आपण मागे पुढे हालूनच कट करायची. त्यानंतर मी इथं तेल तापवून घेते. अशा प्रकारे मी सर्व बट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण बट्टी फ्राय करणार आहोत. बट्टी फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल जास्त लागेल, त्यामुळे तेलची बचत करू नये. कारण की तेलची बचत केली तर मग बट्टी व्यवस्थित आतून शिजणार नाही, कच्ची राहील, त्यामुळे चव व्यवस्थित येणार नाही. तर मी इथे बघा असं ब्राऊन कलर येईपर्यंत बट्टी फ्राय करून घेतलेली आहे. कलर पण बघा तुम्ही, खूप छान कलर आलेला आहे बट्टीला. तर माझे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर आज आपण इथं बघा बट्टीचे कलर पण बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि लेअर पण खूप छान आलेली आहे आणि एकदम क्रिस्पी बट्टी. त्यासोबत मी इथं वरण घेतलेलं आहे, चवळीची भाजी घेतलेली आहे आणि आपला जो दुसरा व्हिडिओ त्यामध्ये मटकीची भाजी घेतलेली आहे. तुम्हाला जी पडेल ती भाजी तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता. चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.